ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज बाईक चालवायची परत एकदा आणि आता टेबल सीट आहे आम्ही आणि जाऊया परत फिरायला। स्टैंड वर करा गिअर कसं बदली तरी आणि गाडी चालवत तर मी टेकडीवरती गेलो आम्ही आणि टेकडीवर नंतर उतारावर गाडी आणि ही गाडी बंद आहे फक्त चालवते आणि मी नाटक करत होते की आता कसं मला येत नाहीये तर बाळू इतका घाबरत होता बिरिक बिरिक दाब बिरिक म्हणून मी अजून ओरडायची त्याला अजून तोच घाबरायचा आणि बिरिक बिरिक म्हणायचं मावलं दोघांची गमती मजा येत होती कोणी आणि बंद गाडी आणि तिथून आम्ही उतारावर तशीच आणतो बिना याची पण भारी एक्सपिरियन्स होता हा। गाव सुटेना नंतर अजून एक गाणं आलंय मराठी पोरी तर ते मराठी पोरी कुठंच कमी नाही आहे कशामध्येच कमी नाहीत आणि सगळं काही एकदा ठरवलं की नक्की करतात आणि इतकी मजा आली ना आज की बस आणि गाडी पण मला छान आली आणि आता उतार संपलेला आहे आणि मला असं वाटायला लागलं होतं की गाडी आता बंद पडणार आहे आणि ती खरंच पडली मग नंतर पुन्हा किक मारणे तिला आणि जी इतकी जोरात सनाट आलेली गाडी आता परत थांबावं लागणार आता हिला परत किक मारायची आणि चालू करायचं अजून घर आमचं बरंच लांब गुड चालू करायचं आणि समोर टेम्पो पण आला आमची गाडी तर इथं चालू होईना नंतर योगेश उतरला त्यांनी मला परत आणि त्यांना अजून फोन आला म्हणून ते तिकडे गेले आणि नंतर गाडी बंद पडू नये म्हणून बाळूभाऊ माझ्यासोबतच आला कारण परत जर बंद पडली तर करायचं काय तर अशी धमाल मस्ती कर खूप मजा येते जेव्हा आम्ही व्हिडिओ सगळे बनवताना आणि आज आम्हाला सांगितलं ना आज काही जास्त विशेष नव्हतं काम आणि आम्हाला परत गाडीची प्रॅक्टिस करायची होती तर पाऊस आमच्याकडं मधून मधून चांगला होतोय तर असं करत करत आता आम्ही पोहोचून गेलो आणि आता आपल्या गाईला पाणी पाजायचे कारण आता वाजलेत 11 है ना 11 वाजलेत आणि मस्त एवढा गरमी पण आहे आणि ऊन पण चांगले त्यामुळे पाणी पण आपली काऊ मस्त पितीये अजून हे नंदा छंदाचा पण नंबर आहे सगळ्यांना पाणी पाजून घेऊया आता पटापट आणि मग घरी जाऊया।
प्यायचंय रे अजून. रात्री पाऊस पडल्यामुळं आज सगळीकडे शांतता आहेत. सगळेजण आज आराम करतायत आणि ते पण दुपारनंतर काम सुरू होणार, कारण आमच्याकडं जमीन फार जास्त माती कमी दगडं जास्त असणार आहे, त्यामुळं काहीही नाही, लगेच ती कवर करते. आणि एक तर जमिनीची भूक पण मोठी आहे. यांना पाणी पाजून घेऊया आता आणि नंतर पुढचं बघूया काय करायचं आहे ते. पण नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला मला फार आवडतात, नवीन नवीन अनुभव. आणि आमची आई खूप गुणाची आहेत. तिला पाणी प्यायचं आहे की नाही तिला समजत नाही, कारण मधून थंडी भरपूर येत असल्यामुळं पाणी जरा कमी लागते. तरी तिला उन्हात लवकर बांधलं जातं. आणि आज तिचं पाणी मूड दिसत नाही येत प्यायचा, कारण जसं जसं ऊन पडेल तसं तसं पाणी पिईन. चारा खाल्ला की मग, कारण सकाळी पण तिला टाकून गेलो होतो पण नाही पिऊ वाटत आहे तिला आज पाणी. काय झालंय माहिती नाही, पण थोड्या वेळाने थोडंसं खायला घालूया आणि मग पिईन. पण 2 मन व्हायची तिची, थांबत होती, ब्रेक घेत होती. म्हटलं आता काय कृष्णाला बोलवायचे बासरी वाजायला. आणि माझी चप्पल पण गुंडी निघाली, चप्पल तुटली नाही. आणि हा मूर घास आम्ही बनवून घेतलेला आहे. आमच्या मक्का तर ह्या वर्षी काही चांगलं नव्हतं आला, त्याला दाणे काही नव्हते, त्यामुळं आम्ही त्या मक्काचा मूर घास बनवलाय. आणि तो मूर घास आता छान रापला आहे आणि त्याला हाच खाऊ घालतो आणि ते पण खूप गुणानं खातात, खूप चांगलं आवडीनं. तर आता आपण ह्या त्यांना टाकून देऊया. आणि इकडं तिकडं सांडून मातीत किंवा हे होत नाही म्हणून आम्ही काय केलेत, ड्रम होते त्याचे 2 ड्रम बनवले आणि त्या ड्रममध्ये त्याला चारा भरून ठेवतो. तर तो वायाही जात नाही, जेवढा खायचा तेवढा खाल्ला जातो. तर एकही मूठभरही वाया जात नाही. आणि ह्याचा वास येतो थोडासा, पण एक तर नंद्याला पण पाणी पाजून घ्यायचे. योगेश नंद्याला पाणी पाजते तोपर्यंत मी चारा कुट्टी काढत होती. तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू होतं. आणि आज जरा मला गाडीचा चक्कर मारून आणला आहे योगेशनी, त्यामुळं मी पण म्हटलं त्याला चांगलीच मदत करावं आज. हे त्याचं काम असतं रोज सकाळचं. पण आज मी आली होती आणि त्यांनी वासरासाठी भरला आता. आणि हे याला ठेवून देऊया आणि अजून थोडंसं 1-2 मुठ्ठी म्हणजे त्याचं पण पोट भरेल, कारण आहे छोटा पण तो जरा नास्तूस करतो. तर आता त्याच्याकडे जाऊया. आणि राजा तर एवढा गुन्हाचा आहेत ना आमचा, कसला गुन्हाचा, त्याचा जवळ आला ना गुतूनच टाकतो स्वतः पण आणि दुसऱ्याला पण गुतवतो, त्यामुळे त्याला लांबून. तो अभी लेकिन बाइक चलाने में भी अलग मज़ा आता है, लेकिन पीछे बैठने में भी बहुत मज़ा आता है. और पीछे यदि ट्रिपल सीट होना है फिर तो बहुत मज़ा आता है ना. और खेत देखो कितने अच्छे दिख रहे इधर से उधर से घूमते घूमते. आणि इकडनं मोसंबीचं बाग आहे आणि पलीकडून डोंगर. आणि गाडीवर जाताना इतकं भारी वाटतंय, पाऊस असल्यामुळं अजून छान वाटतंय. आणि आता इथं आमचं गाव आलेलं उतरावंच लागणार आहे आता, लय डेंजर रस्ते. थांब रे बाबा. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे.